नमस्कार मंडळी. माझं नाव विघ्नेश खाडे आणि एम-बी-एम संवादच्या अजून एका कार्यक्रमात आपले स्वागत आहे. आज आपण एका इंटरेस्टिंग व्यक्तीशी बोलणार आहोत. अ, आपण आज एम-बी-एमच्या माध्यमातून परत एकदा भेटत आहोत आणि बऱ्याच वेळा मला असं वाटतं, की मी जेव्हा आलो कॅनडात तेव्हा इथे ऑलरेडी मंडळ होतं, राइट? आपला समाज होता, व्यक्ती होते ज्यांनी आपल्याला मदत केली. पण जे कोणी पहिले व्यक्ती इथे आले असतील किंवा जे कोणी परिवार पहिले इथे आले असतील, सो त्या परिवारांचं कसं काय भागवलं असेल आणि त्यांना मदत करायला कोणी होतं का? किंवा त्यांना काय काय कठीण परिस्थितीतनं जायला लागलं असेल आणि त्यातनंच आपलं हे जे मराठी भाषिक मंडळ आहे, त्याची स्थापना कशी झाली असेल? सो हे सगळे प्रश्न मला तर पडले आहेतच. माझी खात्री आहे तुम्हाला पण तसे प्रश्न आले असतीलच. सो हे सगळं जाणून घेण्यासाठी आज आपण भेटणार आहोत राया बिडये काकांना आणि मी त्यांना त्यांचे एम-बी-एम संवादमध्ये स्वागत करतो. तो नमस्कार काका. नमस्कार मंडळी. तुम्ही कसे आहात काका? मी छान आहे. तू कसा आहेस? मी मजेत आहे, मी मजेत आहे. उत्तम, सो उत्तम. आजचा आपला बोलण्याचा जो दुवा आहे, तो मी विचार केला, की आपण महाराष्ट्र मंडळ राइट हे केव्हा स्थापन झालं? आणि त्याआधी राइट तुमची कहाणी काय? की तुम्ही कॅनडाशी केव्हा संलग्न झालात? तुम्ही भारतात कुठे होतात? केव्हा इथे आलात? आणि मग हळू मंडळाची स्थापना कशी झाली? हे जाणून घ्यायचंय आज. आपल्या सगळ्या टोरंटोकरांना पण, ऑन्टारियोकरांना पण, कॅनडावासियांना आणि नॉर्थ अमेरिका वासियांना. तो या सगळ्या ऑडियन्ससाठी तुमच्याकडनं ऐकायचंय की तुम्ही कसे आलात, काय आलात? सो पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारीन की तुम्ही कोणत्या वर्षी कॅनडात आलात, कुठे आलात आणि तुमची सुरुवात कशी झाली? मी 1966 ला इथे पहिल्यांदा मॉन्ट्रियलला आलो. कारण माझी बहीण त्यावेळी मॉन्ट्रियलला होती आणि तिथे माझा नोकरीसाठी एक इंटरव्ह्यू झाला. तेव्हा त्या व्ही-पीने सांगितलं, की आमच्याकडे फक्त फ्रेंच जास्त चालतं. तुला येत नाही. तर मी तुला हेड ऑफिसला पाठवतो टोरंटोला. म्हणून त्या माणसाने माझं तिकीट काढून दिलं एअरचं आणि मला टोरंटोला आणलं आणि माझी ती नोकरी सुरू झाली. त्यामुळे मी टोरंटोवासी झालो. अरे वाह! आणि हे आणि सगळं मी टोरंटो वासियांचं म्हणजे चांगलं काम केलं तुम्ही जे तुमच्या बॉसने असं म्हणायला काही हरकत नाही. पण मी एकाच कंपनीत 40 वर्ष काम केलं. बरं. आणि त्या कंपनीचं नाव काय आहे काका? तिचं मूळचं नाव होतं कॅनलॅब, कॅनेडियन लॅबोरेटरी सप्लायज. बरं, ते कंपनी विकत घेतली गेली तेव्हा एकदा बॅक्स्टर झालं, एकदा व्ही-डब्ल्यू-आर झालं, अशी नाव बदलली. पण माणसं तीच होती. बरं, बिझनेस तोच होता, माणसं तीच होती. बरं. त्यामुळे मी त्याच कंपनीमध्ये माझी एवढी वर्ष गेली. आणि हे कुठच्या वर्षी तुम्ही टोरंटोला आलात? मी 1966 ला आलो 66 ला आलात. आणि 66च्या जुलैच्या ऑगस्टच्या आसपास माझी नोकरी सुरू झाली. बरं. सो तुम्ही 66 ला आलात आणि तुम्ही डाउनटाउन किंवा स्कारबरो किंवा अशा ठिकाणी तुम्ही आला असाल असा माझा अंदाज आहे. सो त्याबद्दल सांगा आणि तेव्हा इकडचं जे डेमोग्राफी होती कशी लोकं होती आणि कसं मिक्स होतं आणि त्यातल्या त्यात भारतीयांचं प्रमाण किती होतं आणि भारतीयांमधल्या मराठी लोकांचं प्रमाण किती होतं? तर ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्याल तर मजा वाटेल. त्यावेळी बहुतेक कोणीतरी कोणाच्या ओळखीने शोधून काढायच्या वेळ जागा किंवा वस्ती, माणसं, दुकानं किंवा माझ्या मेहुण्याना इथे एक कसं ठाऊक होता. म्हणून त्याला सांगितलं त्याने, की हा असा येतो, तर त्याला जागा घेऊन दे. जागा म्हणजे रूम. तर त्याने मदत केली मी आल्या-आल्या आणि नंतर मी माझ्या ऑफिसच्या लोकांना विचारलं आणि त्यांनी सांगितलं, की जवळ कुठचा भाग चांगला आहे राहायला. मग तिथे गेलो मी. आणि त्यामुळे मी वेस्ट एंडला जास्त राहिलो. माझ्या कंपनीचं ऑफिस वेस्ट एंडला असल्यामुळे. बरं. पण त्यामुळे मी एटोबिकोमध्ये माझी एवढी वर्ष गेली. चांगली गोष्ट आहे. सो तिथे तुम्हाला भारतीय किंवा मराठी लोकं केव्हा म्हणजे भेटली आणि
थोडीशी मंडळाची आयडिया तुमच्या डोक्यात कशी कशी आली ह्याबद्दल थोडंसं काही सांगा? त्यावेळी एकदा मी मॉन्ट्रियलला गेलो होतो माझ्या बहिणीकडे. तर तिथे काही माणसं आधीची आलेली होती. त्यांच्या घरी पार्टी होती त्यामुळे बरीचशी माणसं त्यावेळी भेटली. त्यातली काही माणसं टोरंटोची होती. बरं. तर त्यामुळे ही पहिली 2-3 माणसं अशी भेटली या या पार्टीमध्ये आणि मग त्यांच्या ओळखीची जी माणसं होती त्यांची हळू झाली. पण त्यात असं होतं की जी माणसं एका अर्थाने कुटुंब उत्सव होती, त्यांचं जग वेगळं असायचं. आम्ही बॅचलर मुलं आमच्या दारात असायचे. आम्ही आमची अशी कल्पना की आम्ही 2-3 वर्षात परत जाणार. त्यामुळे जेवढं बघून घेता येईल तेवढं बघून घ्यायचं, असं आम्ही 2-3 मित्रमंडळी बघून असा प्रयत्न करायचे. बरं. पण हळू आमच्या ओळखी होत गेल्या आणि ही कुटुंब आणि आम्ही बॅचलर लोकं हे सगळे लोकं एकमेकांना भेटायला लागलो. आणि त्यावेळी इथे इंडिया कॅनडा असोसिएशन नावाची एक मोठी संस्था होती. बरं. त्याच्यामध्ये भारतातल्या सगळ्या देशात सगळ्या प्रांतातली माणसं होती. पण हळू-हळू अ, थोडा-थोडा आपला आकडा वाढायला लागला आणि त्यामुळे पहिल्यांदा एक बंगाली संस्था निघाली, गुजराती निघाली. असं होत जायला लागलं. मग त्यानंतर मग असं वाटायला लागलं, की आपल्याला आता आपली माणसं आहेत थोडी, तर एक वेगळा ग्रुप व्हायला हरकत नाही. म्हणजे जिथे आपल्या गोष्टी चालतील, आपलं संगीत, आपले सण हे साजरे करता येतील. पण नाहीतरी लोकं एकमेकांच्या घरी भेटायचे. त्यामुळे आता आकडा मोठा झाल्यामुळे एकत्र यायला हॉल किंवा असं काहीतरी घेता येईल, असं वाटायला लागलं होतं. जसं इतरांनी केलं, तसं आम्हाला असं करता येईल, असं वाटायला लागलं. फार सुंदर, फार सुंदर. आणि अजून एक आपल्या दर्शकांना मी कंटेक्स्ट देऊ इच्छितो, की 1960 ला भारतात राइट भाषेप्रमाणे राज्य बनलेली. सो महाराष्ट्राचा कन्सेप्ट किंवा गुजरातचा कन्सेप्ट किंवा राइट बॉम्बे प्रेसिडेन्सी फोडून वेगवेगळे जे विभाग झाले. सो ते तसे नवीनच होते आणि ती जी भाषा भाषेच्या बेसिसवर जे आपले डिव्हिजन्स पडलेले म्हणजे त्याला भाषावार प्रांत रचना म्हणायचे ना. बरोबर. भाषावार प्रांतरचना. सो तो एक फ्रेश कन्सेप्ट होता, की मद्रास प्रेसिडेन्सीचे 3 राज्य झाली. बॉम्बे प्रेसिडेन्सीचे 3-4 राज्य झाली आणि त्यातूनच मला आय एम शुअर की तुम्ही जेव्हा आला असाल, ते तुमच्या म्हणजे बॅकग्राऊंडमध्ये भारतात ते जस्ट झालं असेल आणि त्याचा पण ह्या म्हणजे वेगवेगळ्या संस्था बनण्यामध्ये काही भाग होता का? अ, त्यावेळी आमच्या मुंबईकर लोकांच्या दृष्टीने हा विषय जुना झाला होता. बरं, कारण कारण माझे प्रोफेसर्स हे नागपूरचे होते. बरं, माझ्या थिसिसच्या वेळी माझे एक्झामिनर जे नागपूरचे होते. बरं. त्यामुळे हे सगळं एक एक झालं हे आमच्या दृष्टीने होऊन गेलेलं होतं. इतर काही लोकांना विशेषतः अ, विदर्भातल्या लोकांना म्हणा, त्यांना ते अजून नवीन वाटायचं. म्हणजे आपण मराठी आहोत की नाहीत असा प्रश्न येतो. आम्हाला सगळे अच्छा. आमच्याशी सगळे महाराष्ट्रीयन लोक झाले बरं, बरं, आणि तशी मुंबईला सवय झाली होती. बरं. पण इतरांना तसं वाटत होतं असं असं सांगता येत नाही. बरं, चांगली गोष्ट आहे. सो मला एक ह्यातनंच एक प्रश्न माझ्या मनात येतो, की कॅनडामध्ये येण्यापूर्वी किंवा टोरंटोमध्ये येण्यापूर्वी मी 5 ते 7 शहरात राहिलो आणि प्रत्येक शहरात एक महाराष्ट्र मंडळ असं एक एक संस्थान ही असतेच. सो मी जेव्हा टोरंटोमध्ये आलो आणि इकडच्या आपल्या वेबसाईटवर, Facebookवर गेलो, तर आपल्या मंडळाचं नाव मराठी भाषिक मंडळ आहे. आणि हे मला थोडंसं एक वेगळं वाटलं, युनिक वाटलं. मी डॅलस फोर्ट वर्थ महाराष्ट्र मंडळ आहे किंवा महाराष्ट्र मंडळ लॉस एंजल्स आहे किंवा शार्लटचं महाराष्ट्र मंडळ आहे, ट्राय स्टेट महाराष्ट्र मंडळ आहे. सो ही जी किंवा अल्बर्टाचं पण महाराष्ट्र मंडळ आहे. सो ही जी संस्थानं आहेत, लंडनचं महाराष्ट्र मंडळ, त्यांच्या नावाच्या पुढे आपल्या आपल्या राज्याचं नाव आहे आणि आपल्या मंडळासमोर आपल्या भाषेचं नाव आहे. सो ह्याचा काही संबंध आहे का तुम्ही जे सांगत होता त्याच्याशी? हे त्याला काही कारणं झाली, बरं, की आमच्यापैकी बऱ्याच लोकांना जेव्हा असं सुरू झालं, की मंडळ काढायचं, तेव्हा त्यावर सगळ्यांचं एकमत झालं, की मंडळ पाहिजे आपल्याला. आता आपली संख्या वाढायला लागली आहे. त्यामुळे आपल्याला आपला ग्रुप पाहिजे आता. पण नावाचा जेव्हा प्रश्न आला, तेव्हा असं नॅचरल वाटलं, की टोरंटो महाराष्ट्र मंडळ हे हे
किंवा महाराष्ट्र मंडळ टोरंटो असं नाव असणं योग्य आहे, कारण जसं लंडनचं महाराष्ट्र मंडळ, कलकत्त्याचं महाराष्ट्र मंडळ, तर तसं बऱ्याचशा लोकांना वाटलं. पण त्यात असे एक 2-3 माणसं होती, त्यांचं म्हणणं असं की आम्ही महाराष्ट्रातले नाही. बरं, आम्ही आम्ही विदर्भातले आहोत. बरं. म्हणजे जरी ते एकच झालं होतं, म्हणजे प्रचाराच्या हैदराबाद संस्थानमधले जी लोकं होती तसं. त्यांच्या दृष्टीने ते महाराष्ट्रीयन नव्हते. बरं, ते ते मराठी भाषा बोलतात. त्याची भाषा मराठी आहे, पण ते विदर्भातले आहेत. बरं. आणि हे आता जुनी गोष्ट झाली, पण तेव्हा तुम्ही फाउंडेशन कसं झालं त्याबद्दल तुम्ही सांगताय, हां, राइट? त्यावेळी म्हणजे इतर लोकांना वाटलं, की ठीक आहे तुम्हाला आवडत नाही तर अ, तुम्ही मेंबर व्हा किंवा होऊ नका. ही प्रोग्रामला येत चला. बरं, कारण ही 2-3 माणसं फक्त होती, की त्यांना इतकं वाटलं. बरं. पण त्यावेळी जे भास्कर देवधर अध्यक्ष झाले होते, ते म्हणाले, की आता एवढीच माणसं आहेत, कशाला महाग पडायला पाहिजेत. म्हणून मग त्यांनी अ, हे हे असं नाव सुचवलं, मराठी भाषिक मंडळ. सो आय थिंक काका राइट तुम्ही जे सांगताय दॅट इज अ टिपिकल कनेडियन थिंग टू डू, टू कॅरी एव्हरीवन अलोंग राइट आणि हे मला वैशिष्ट्य वाटतंय त्या पद्धतीने आपल्या मंडळाचं नाव बनलं. सो फॉर्मली आपण मंडळ रजिस्टर नॉन प्रॉफिट वगैरे आता तर आहेच. पण हं. तेव्हा तसं काही होतं का? आणि तेव्हा तुम्हाला काही राइट संस्था फॉर्म करताना कुठे गव्हर्नमेंटकडे रजिस्ट्रेशन वगैरे करावं लागलं होतं का काका? ते लागेल हळू ही कल्पना होती बरं, आणि त्याचं एक मॉडेल होतं म्हणजे इंडिया कॅनडा असोसिएशन. बरं. त्यामुळे त्यांची जी कॉन्स्टिट्यूशन होती, तशी हं, ती ठाऊक होती. त्यामुळे जेव्हा आपलं असं करायचं असेल, तेव्हा आपण ते लीगली करू शकतो, हे ठाऊक होतं. बरं. पण सुरुवातीला माणसं जशी यायला लागली, तसं ते वाढत जाईल असं वाटायला लागलं. आणि मग त्यातून जेव्हा हे असे विषय निघाले, की कॉन्स्टिट्यूशन करून घेऊया, रजिस्टर करून घेऊया असं. तर मग ते टॅक्स फ्री झालं पाहिजे, नॉन प्रॉफिट झालं पाहिजे, या सगळ्या गोष्टी नंतर आल्या. बरं. हं. पण सुरुवातीला एकत्र येणं आणि आपल्या आवडीचे सण साजरे करणं हाच एक मोठा भाग होता. मग हळू कळलं, की त्याला आपल्याला एक हॉल घ्यायला पाहिजे. मग मग सिस्टीम आणली पाहिजे किंवा अशा गोष्टी काय-काय करायला लागतात, ते ते समजायला थोडा वेळ लागला. म्हणजे जरी आम्ही इंडिया कॅनडा असोसिएशनकडे बघितलं, तरी म्हणजे कळलं, की काय करावं लागतं, कसं लोकं करतात. त्याप्रमाणे आम्ही हळू करायला शिकलो. फार सुंदर. सो पण सुरुवातीला रजिस्ट्रेशन व्हायला पाहिजे ठाऊक होतं. पण बरं, आजच व्हायला पाहिजे चालू करताना असं कोणाला वाटलं नाही. बरं. सो माझा पुढचा प्रश्न काका असा आहे, की किती परिवार होतात तुम्ही आणि राइट तुम्ही कसं काय ठरवलात, की मंडळ बनवायचंय आणि मोस्ट इंटरेस्टिंग राइट पहिला इव्हेंट जो आपण केलात मंडळाने तो कोणता होता? सो हे जरा तुम्ही थोडंसं सविस्तर सांगू शकाल, की किती परिवार काही नावं तुम्हाला त्यावेळी आठवतात का? बहुतेक मराठी माणसांना 2 सण जास्त आवडायचे. एक म्हणजे गणेश चतुर्थी आणि दुसरी दिवाळी. ते तर आजही आवडतात हां, काका. ते त्यामुळे लोकं त्यावेळी नक्की येणार असं दिसायचं. हं. आणि त्यावेळी असं व्हायचं, की एकदा इथे काहीतरी बंड झालंय असं म्हटल्यानंतर आसपास लोकं जे होते, की जे त्यावेळी GTA म्हणत नव्हतो आम्ही. पण त्याच्याही पहिलेची माणसं जी होती हॅमिल्टन, सेंट कॅथरीन्स अशी ती माणसं आता यायला लागली. नायग्रा फॉल्स, ती माणसं हळू यायला लागली. त्यामुळे आकडा वाढतोसं दिसलं. मग त्यानंतर काय-काय करायचं, काय करायला पाहिजे, मग त्या मीटिंग व्हायला पाहिजे, तर ते डॉक्युमेंट केलं गेलं पाहिजे. या सगळ्या ज्या आवश्यक फॉर्मॅलिटीज असतात, त्या मग व्हायला लागल्या. सो फाउंडिंग असे किती फॅमिलीज होते असं तुम्ही म्हणाल? त्यावेळी जवळ-जवळ एक अ, 30 एक कुटुंबं होती असं मला वाटतं. बरं. पण त्यातली त्यातली एक्झॅक्टली टोरंटोच्या बाहेर किती होती, टोरंटोच्या आसपास किती होती, असं हे जर लक्षात सोडलं, तर हॅमिल्टनपासून जी माणसं यायची, ती जवळ-जवळ एक 30 एक कुटुंबं होती आणि त्यामुळे 40-50 माणसं येऊ शकायची. बरं. सो पण तुम्ही एक सुरुवातीला एक 20 एक व्यक्ती 20-30 व्यक्तींनी किंवा दाम्पत्यांनी मिळून एक मंडळ फॉर्म करायचा विचार केलात आणि जरी ते फॉर्मल नसलं तरी तुम्ही प्रोग्राम चालू केला. सुरू झाल्या. हां, पण सगळ्यांनीच मंडळ झालं पाहिजे असं काही म्हटलं नाही, पण मंडळ होणं हे आवडलं. बरं, बरं. जसं जसं इतरांनी केले, बंगाली संस्था केली, गुजराती केली, तशी आपली पाहिजे हे सगळ्यांना पटायला लागलं. आणि पहिला प्रोग्राम कुठचा केलात काका? मला वाटतं पहिला जो झाला होता तो गणेश चतुर्थीचा प्रोग्राम झाला होता.
बरं. आणि त्यानंतर मग दिवाळीचा झाला होता. तर अच्छा. हे प्रोग्राम पूर्वी व्हायचे, पण आता जरा अधिक मोठ्या स्केलवर म्हणजे हॉल घ्यायचा किंवा या गोष्टी करायच्या, ते आता नीट व्हायला लागल्या. अच्छा. म्हणजे टिळकांसारखं घरगुती गणपतीपासून सामाजिक हो, राईट हो. अ, म्हणजे कुठे मोठा हॉल घेतला पाहिजे, तिथे आधी जाऊन बघायला पाहिजे. या ज्या गोष्टी करायच्या असतात, त्या मग व्हायला लागल्या. अच्छा. आणि त्यानंतर अ, हळू-हळू माणसं वाढायला लागली आणि जेव्हा पहिला मोठा प्रोग्राम झाला तो म्हणजे 1970 साली बाबूजी जेव्हा इथे आले, बरं. तो फार मोठा प्रोग्राम झाला. सुंदर. कारण त्यावेळी लांबून-लांबून माणसं आली. म्हणजे ओंटारीतली माणसं आली, मॉन्ट्रिलची काही माणसं आली, पण एक मनुष्य तर मॅरिटाईमपासून सुद्धा ड्रायव्हिंग करून आला अरे वाह! आणि सुंदर. त्याची लहान मुलीला घेऊन. बरं. अशी लांबून-लांबून माणसं आली आणि ज्यावेळी 50-60 लोकं यायचे, तिथे त्यावेळी 250 माणसं आली. अरे वाह! जवळ-जवळ 3 म्हणजे 3 पटीने. हा पहिला मोठा प्रोग्राम म्हणायचा, की फक्त टोरंटो नाही, टोरंटोच्या आसपासची लांब-लांबची माणसं आली आणि तो एक फार मोठा प्रोग्राम झाला. सो बाबूजी हे तर आपले सर्वांचे प्रिय गायक आहेतच आणि त्यांचा पिक्चरही आता येतोय आणि हो, हो. आला त्याची पिक्चर. म्हणजे कोइन्सिडन्स बघा राइट, की तुम्ही त्यांच्याबद्दलच बोलताय. सो ते इथे आलेले आणि त्याचे मी काही फोटोज स्क्रीनवर दाखवणार आहे हं, आपल्या दर्शकांसाठी. हं. सो सो त्याबद्दल राइट तुम्ही काही गमती-जमती वगैरे तुम्ही काही सांगू मी शकाल? मी पहिल्यांदा त्यांना मुंबईला भेटलो 1969 साली. अच्छा. हां, त्यावेळी मी गेलो होतो त्यांच्या प्रोग्रामला. त्यावेळी तिथेच मी त्यांना भेटलो आणि म्हटलं, की मला असं वाटतं, की तुम्ही कॅनडा आणि अमेरिकेत यावं कार्यक्रम करायला. बरं, तर मी आणि माझी बायको मी दोघं गेलो होतो. आम्ही बोललो. तर ते म्हणाले, की "आता इथे आता बोलूया नको, नंतर बोलूया आपण. बरं. तर तुम्ही आमच्या घरी या." अच्छा. हां. तर म्हटलं, "ठीक आहे." मग ते म्हणाले, की "तुमचं लग्न आत्ताच झालंय का?" तर म्हटलं, "हो." "मग असं करा तुम्ही जेवायलाच या." अरे वाह! आणि म्हणून त्यांनी आम्हाला दोघांना जेवायला आपल्या घरी बोलावलं. बरं. मग त्यावेळी ते कुठे आमचं मुंबईचं म्हणताय तुम्ही? हां, त्यांच्या दादरच्या शंकर निवासमध्ये. अच्छा. बरं, आणि त्यावेळी आमची तिथे जास्त ओळख झाली आणि नंतर मी त्यांना काही वेळ भेटलो, काय-काय योजना सांगितली. ते त्यांना तर कल्पना आवडली, हं. असं यायचं म्हणून. आणि मग त्याप्रमाणे ते एक-एक मग काय-काय स्टेप बाय स्टेप सगळं चालू झालं आणि ते 70च्या समरमध्ये इथे आले आणि त्यातला पहिला मोठा प्रोग्राम हा टोरंटोचा. अच्छा. हे ऐकून फार आनंद झाला. म्हणजे टोरंटोनी टोरंटो मंडळाने आता जे कमर्शियल नाटकं येतात, कमर्शियल हो. गायक येतात, त्यांची जी व्यवस्था किंवा त्यांचे जे ब्लूप्रिंट म्हणतात, ती तुमच्या हस्तेच झाले असंच जणू काही म्हणायला हरकत नाही. असं होऊन गेलं ते. बरं. नकळतपणे काही-काही चांगल्या गोष्टी होतात हातून, तसं ते झालं. सुंदर, सुंदर. पण त्यामुळे आणि हे प्लॅनिंग सुरू झाल्यानंतर मी त्याला सांगत गेलो, कुठेही जायचंय, काय-काय करायचं. त्यामुळे आमचं फोनवर बोलणं पुष्कळ व्हायचं. अच्छा. आणि मग त्यामुळे ते याचे ठरले आणि मग ते पहिल्यांदा लंडनला थांबले आणि मग पुढे इथे आले. बरं. आणि अ, त्यानंतर मी ते इतर मराठी संस्था ज्या होत्या अमेरिकेमध्ये आणि कॅनडामधील तिथे त्यांचे प्रोग्राम केले. पण मीच त्यांना घेऊन जायचा माझ्या गाडीने. अच्छा. आम्ही जवळ-जवळ अ, 7-8 आठवडे आम्ही एकत्र होतो. सो तुमचा संगीताकडे पण कल वाटतोय. तर तुम्ही काही गाणं म्हणता किंवा काही आणि वाजवता का? मी त्याबद्दल थोडं सांगाल? मी माझं लक्ष जास्त संगीतातच होतं. बरं. पण मी पेटी वाजवायचा. अरे वाह! सुंदर. आणि त्यावेळी असं झालं, की म्हणजे पहिल्यांदा बाबूजी यायच्या आधी अ, रामदास कामात आले. बरं. तर त्यांना मी आधी लवकर आणलं कारण ते एअर इंडियात काम करायचे. अच्छा. त्यामुळे त्यांचं पॅसेज सहज झालं, सोपं झालं किंवा कमी खर्चात झालं म्हणजे असतं. तिकीट वगैरेची अरेंजमेंट हां, तिकीट त्या दिवसात चांगली झाली असती म्हणून मी त्यांना विचारलं. त्यांची माझी जुनी ओळख होती. बरं, तर रामदास फार सावध मनुष्य. बरं, तर असं व्हायला नको, की इकडे येऊन पडायचं आणि प्रोग्राम झाला नाही, माणसं नव्हती किंवा साथ नव्हती, असं व्हायला नको. म्हणून त्यांनी काही मला अटी घातल्या. बरं. पहिली अट ही म्हणे, की पेटीच्या साथीला तू असलं पाहिजेस. अरे वाह! सुंदर. सगळ्या कुठेही यायचं असेल तर मी असलं पाहिजे
आणि त्यामुळे ती मी स्वतः निवडून आणायचा. अच्छा. पण असं व्हायला नको की कोणीतरी कुठचा आणला आणि ते नाही जमलं गाणं पडलंच व्हायला नको. बरं, 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 तर त्या त्या अटीवर मी आणि माझे मित्र अरविंद देवभक्त आम्ही बरं. दोघं जण इथून न्यूयॉर्कला गेलो हं. आणि त्यांचा पहिला प्रोग्राम न्यूयॉर्कचा झाला. म्हणजे न्यूयॉर्कच्या मराठी मंडळाचा पहिला प्रोग्राम तो होता. अच्छा, म्हणजे आपण अ, म्हणजे अमेरिकेला मदत करतोच आणि मराठी अमेरिकन कनेडियन लोकांनी पण मराठी हां, अमेरिकन लोकांची मदत तो केलेली आहे तो या पहिला कलेच्या क्षेत्रात. पहिला प्रोग्राम आम्ही त्यांनी दिला असं मला वाटत नाही. पण तो पहिला प्रोग्राम होता. सुंदर. नंतर मग रॉचेस्टर आणि टोरंटो असे त्यांचे प्रोग्राम झाले. अच्छा. तर त्यामुळे कोणी नसल्यामुळे मी साथ करायला लागलो. बरं. मग तुमची काही मंडळात म्हणजे तुम्ही काही पोस्ट पदवीवर होता की कसं नाही मेंबर ॲट मी लार्ज एक होता? थोडंसं एक त्याबद्दल सांगाल? कमिटीचा एक मेंबर होतो. बरं. म्हणजे त्यावेळी भास्कर देवधर अध्यक्ष होते. अच्छा. आणि आणि मग तर कोणती सेक्रेटरी जागा होती. पण मी आणि आम्ही 3-4 जण मेंबर फक्त होतो. सुंदर, सुंदर. पण या माझ्या गोष्टी चालू होत्या. त्यामुळे अ, त्यातून पुढे हे बाबींचं आणायचं निघालं आणि मी मी विचारलं, की असा-असा प्रोग्राम आहे, तर तुम्हाला घ्यायचा आहे का? तर त्याने हो म्हणून सांगितलं आणि मग मी मंडळाच्या थ्रू मंडळाच्या नावाने प्रोग्राम केला तो. पण इतकी माणसं येऊ शकतात, याची कधी कल्पना नव्हती. चांगलं आहे. म्हणजे आधीच महाराष्ट्र मंडळ किंवा मराठी भाषिक मंडळ टोरंटोने एक बार सेट केला, की हो. प्रोग्राम कसे व्हावेत, हां. मराठी प्रोग्राम हो, कसे व्हावेत, राइट? दर्जेदार कलाकार ज्यांना तेव्हा तर टीव्ही किंवा व्हिडिओ किंवा डी किंवा WhatsApp काहीही नव्हतं. काही तेव्हा काही बघायचं असेल तर त्यांना इन पर्सन राइट डोळ्यांसमोर, चक्षुंसमोर हो. बघायचं असेल तर त्याची सोय तुम्ही साता समुद्र पार त्यांच्या चाहत्यांसाठी केली. सो ऐकून फार आनंद झाला. ह्यानंतर मी असं ऐकलंय, की BMM बृहन महाराष्ट्र मंडळ म्हणजे द गव्हर्निंग बॉडीज ऑफ ऑल महाराष्ट्र मंडळ हो. ह्याबद्दल म्हणजे ते पण थोडंसं शेप घेत होतं किंवा ते पण आकाराला येत होतं. सो त्याच्यामध्ये टोरंटो मंडळाचा काय हातभार होता आणि त्याच्याबद्दल तुम्ही सांगू शकाल का? त्यावेळी जी मोठी सेंटर्स होती आपली मराठी किंवा भारतीय लोकांची, हं. त्याच्यामध्ये शिकागो मोठं होतं, मग टोरंटो अमेरिकेत शिकागो, न्यूयॉर्क. त्यावेळी न्यूयॉर्क मोठं होतं, न्यू जर्सी एवढं मोठं झालं नव्हतं. बरं. त्यामुळे त्या मंडळाला न्यूयॉर्क मंडळ असं म्हटलं जायचं. अच्छा. आणि इतर आता ह्युस्टन काही गाव जे मग मोठी झाली, त्यावेळी काही नव्हतं. बरोबर. त्यामुळे जेव्हा पहिलं अधिवेशन झालं, संमेलन झालं हं. BMMचं, ते शिकागोला झालं. अच्छा. दुसरं टोरंटोत झालं. दुसरं टोरंटोला. अरे वाह! सुंदर. आणि त्यावेळी पद्धत फार वेगळी होती. म्हणजे जास्त माणसं एकमेकांच्या ओळखीने यायची किंवा ते बोलवलं जायचं. आणि मग जे लोकं बाहेरून आले, त्यांची राहायची सोय व्हायला पाहिजे, म्हणून मंडळ प्रयत्न करायचं. अच्छा. त्यामुळे ज्यांना शक्य असेल, म्हणजे त्यांनी त्यांनी त्या पाहुण्यांना आपल्याकडे ठेवून घ्यायचं. बरं. सो कन्व्हेन्शन हॉल वगैरे आता जसं होतं, हां, की हॉल 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 घेतला होता. बरं. पण ही माणसं जी आली, त्यांची सोय अशी केली गेली. म्हणजे म्हणजे त्यांची सोय घरगुती म्हणजे राहायची घरातच आपल्या टोरंटोमधल्या लोकांनीच त्यांना लोकांनीच करायची. राहायची सोय करून दिली. आणि जशी आता आपण आता आता गेलो त्या जेव्हा आपण हॉटेलमध्ये जातो, त्यावेळी तो विषय नव्हता. बरं. त्यामुळे आमच्याकडे रॉचेस्टरची एक फॅमिली आली होती हं. आणि त्यांची आणि त्यांच्या मुलांची आणि आमच्या मुलांची फार छान दोस्ती झाली. अरे वाह! पण तो जेव्हा जेव्हा ही लोकं परत गेले, तेव्हा अनेक मुलं रडली म्हणतात. अच्छा. इतकी त्यांची जवळची मैत्री झाली. सुंदर. म्हणजे त्या दृष्टीने ही या मोठ्या स्केलवर ही सगळी माणसं, मुलं सुद्धा एकत्र आली. अच्छा. फक्त मोठी माणसं नाही, पण मुलं सुद्धा एकत्र आली. सुंदर, सुंदर. आणि आमची सुद्धा मैत्री या माणसांबरोबर अनेक वर्ष टिकली होती. बरं. अ, हे त्या ऐकून फार आनंद झाला काका आणि अ, तुम्ही म्हणजे मंडळ तुम्ही जेव्हा एंड ऑफ 60sला छोटंसं होतं राइट? सो ते म्हणजे केव्हापर्यंत त्याचा एक मोठा राइट स्वरूप घेतलं, की बाबा अजून आपण कलाकारांना बोलवू शकतो किंवा BMM होऊ तो हा कॉन्फिडन्स राइट हा आत्मविश्वास केव्हापर्यंत आला आणि तेव्हा आपल्या मंडळाचे जे मेंबर्स होते, ते काय संख्या होती तोपर्यंत? थोडंसं त्याबद्दल सांगा? हे जे 2 प्रोग्राम झाले रामदास तळेकर, कामताचा बाबूजींचा, ते हं. इतके गाजले,
की लोकांना फार आवडलं, की अशा प्रोग्राम व्हायला पाहिजेत. असं लोकांना वाटायला लागलं. म्हणजे आणि आपण करू शकतो. बरं. आपण जरी आपला समाज जरी लहान असला, तरी आपण करू शकतो. हे लोकांना दिसायला लागलं. आणि त्यामुळे त्याच्यानंतर मग 1971 साली प्रभाततारे आल्या. अच्छा. पण त्यावेळी दरवेळी कोणीतरी त्यांना आणायचं. मग वेगवेगळ्या मंडळांनी प्रोग्राम करायचे असं व्हायचं. बरं. काही वेळा खाजगी प्रोग्राम व्हायचे. पण त्यांना आणायचं काम अ, खाजगी केलं गेलं. जसं मी काही लोकांना आणलं. प्रभाकरांना आणलं. रॉचेस्टरचे प्रभाकर दीक्षित होते त्यांनी आणलं. बरं. असं कोणी आणायला सुरुवात केली त्यांच्या ओळखीने आणि ते त्यांच्या टूर्स ऑर्गनाइज व्हायला लागल्या. बरं. पण तरीसुद्धा ते माणसं कमी असल्यामुळे अ, विमानाने फिरणं कमी होतं. जास्त करून आम्ही आपापल्या गाडीनेच जायचे. बरं. चांगलं आहे. हे ऐकायला इंटरेस्टिंग वाटलं. एक मला विचारायचं आहे, की आता आपण मंडळाच्या प्रोग्रामला जातो तेव्हा बरंच म्हणजे 200, 300, 400 म्हणजे त्या प्रोग्रामप्रमाणे व्यक्ती असतात आणि बरंचसं जेवण, बरचसे अरेंजमेंट जी आहे ती बाहेरनं केली जाते. कुठच्यातरी हां. केटररकडनं पुरणपोळ्या मागवा किंवा बटाटे वडे मागवा. सो आधी 70च्या दशकात किंवा राइट 80च्या दशकात असे केटरर वगैरे म्हणजे काय अरेंजमेंट कशी करत होता तुम्ही? आणि त्या तेव्हा तर फोन वगैरे नव्हता, ईमेल नव्हता, तर तुम्ही कसे कोऑर्डिनेट करायचे ते थोडंसं मग सांगा? त्यावेळी आपल्या ओळखीने लोकं एकमेकांना सांगायचे. बरं, म्हणजे पहिल्या बाबूजी जेव्हा आले त्या गणपतीच्या प्रोग्रामला अ, आमच्या आईने कबूल माझी आई इथे आलेली होती माझ्या बरं. भावाच्या लग्नासाठी. हं. तर तिला विचारलं गेलं आणि तिने कबूल केलं, की आपण मोदक करतो. तेव्हा असं वाटलं, की 100 मोदक लागतील असं वाटलं होतं. पण जेव्हा ते माणसं यायला लागली तेव्हा कळलं, की हा आकडा मोठा आहे. मग ती करतच राहिली आणि जवळ तिने 250 मोदक केले आणि सगळ्यांसाठी सगळ्यांना मोदकाचं जेवण मिळालं. बरं. सो आता मी ना काका हे पुस्तक म्हणजे थोडंसं कट झालेलं आहे. पण तुम्ही जे म्हणताय त्याचंच विवरण इथे बाबूजींनी स्वतःच्या आत्मचरित्रात लिहिलेलं आहे. सो ते हो. मी लोकांना दाखवू इच्छितो, की शकुंतलाताई म्हणाल्या, तर ह्या सगळ्या तुमच्या भगिनी किंवा तुमच्या माता तुमच्या फॅमिलीतल्याच होत्या आणि त्याबद्दल अ, म्हणजे आता तर मी इथे वाचणार नाहीये त्याबद्दल, पण तुमच्या फॅमिलीचा राइट बीडीए फॅमिलीचा उल्लेख बाबूजींनी स्वतःच्या पुस्तकात केलेला आहे. तो मी स्वतः वाचलेला आहे हो. आणि अभिमान वाटतो, की तुम्ही हा मार्ग मोकळा करून दिला, ज्यामुळे आता म्हणजे सगळे गायक, कलाकार प्रशांत दामलेपासनं, राहुल देशपांडेपासनं सगळे येऊ शकतात आणि इथे लांब बसूनही आम्हाला त्याचा लाईव्ह जो एक आनंद असतो, राइट? प्रत्यक्ष आखो देखे जसं म्हणतात, तो आम्हाला इथे घेता येतोय काका. सो अ, अ, तुमचे धन्यवाद त्याबद्दल. हो. थँक यू. पण या गोष्टी अशा असतात ना, की काही-काही सुदैवाने आपल्या हातात, आपल्या पदरात पडतात. आणि मी असं म्हणतो, की मी अपात्री असून या अनेक चांगल्या गोष्टी माझ्या वाटेला आल्या. बरं. आणि ही इथं माणसं मला भावंडासारखी, भावासारखी मानतात. हा योग माझ्या माझ्या मोठेपणाचा नाही, हा योग त्यांच्या मोठेपणाचा आहे. पण ही बरं. मोठी माणसं मला भेटली हे माझं भाग्य. चांगलं आहे. सुंदर पण बोललात. पण त्यावेळी हेच होतं, की सगळी माणसं एकमेकांना सांभाळून घ्यायची, मदत करायची. त्यामुळे जरी आकडा लहान वाटला, तरी या गोष्टी व्हायच्या. बरं. सो आता मला तुम्हाला एक सॉरी गो अहेड तुमचं कंप्लीट करा तुमचं. ती परिस्थिती अशी होती, की खर्च मोठा वाटत नसे. कारण जरी पगार कमी मिळाला, तरी वस्तू स्वस्त वाटायच्या. बरं, ते खास होत्या असं म्हणतात नाही, पण वाटायचं. आता गॅस फार स्वस्त होता, 10 सेंट लिटर. बरं, त्यामुळे न्यूयॉर्कला जाऊन यायचं म्हटलं, तर काही मोठा खर्च झाला असं वाटत नसे. बरं. चांगली गोष्ट आहे. त्यामुळे माणसं सगळी एकमेकांना मदत करायला तयार असायची आणि कळवायचं, की असं-असं होतंय, असा प्रोग्राम आहे, हे सांगायचं, हा चांगला असतो बघ. किंवा रामदास कामदांचा प्रोग्राम झाला, तर त्या लोकांनी त्याच्या कसेट मागितल्या कॉपी करून. त्या अच्छा. मी देत गेलो. बरं. मग पुढच्या प्रोग्रामला त्याचा ऑडियन्स तयार झाला, त्या 250 माणसं आली. असं ते हळू वाढत चाललं. पण म्हणे ऐकून लोकांना कळलं, की हे फार चांगले प्रोग्राम असतात. आपल्याला हे ठेवले पाहिजेत. बरं.
सुंदर, सुंदर. सो त्यावेळी तुमच्याबरोबर जे काही कमिटीत होते किंवा मदत करणारे असे काही व्यक्ती आहेत, त्यांची तुम्ही नावं तुम्हाला आठवतात का? की आणि ते असतील नसतील इथे टोरंटोमध्ये असतील, दुसरीकडे असतील किंवा दे हॅव मेड अ मूव्ड ऑन. पण थोडीशी नावं तुम्ही घ्याल तर मी ऐका. हं. मी पहिल्या कमिटीत होतो. बरं, त्यावेळी अ, अ, डॉक्टर प्रताप रांगणेकर, गंगाधर देशपांडे हे लोक त्यावेळी होते. बरं, आणि नंतर त्यानंतर मी इथे नव्हतो. 1 वर्ष मी बाहेर भारतात असल्यामुळे. पण मग मग नाव बदलली बरं. आणि पण काम चालू राहिलं. पण मला इतक्या वर्षामध्ये जेव्हा मी आता रामदास करताना आणलं किंवा एक प्रभातचा प्रोग्राम ठेवला, तर त्यावेळी इथे अशी आमची रसिक लोकांची टीम झाली, अच्छा. की त्यांना खात्री पडली, की प्रोग्राम चांगले असतात, मजा येते, आनंद मिळतो. मग ती लोकं उत्तम मदत करायला लागली. त्याच्यामध्ये दुर्गाताई पाछापूरकर त्या त्या नेहमी मोठा वाटा घ्यायच्या. त्यांच्याकडून पुष्कळ एन्करेजमेंट मिळायची. बरं. माझा मित्र होता अरविंद देशपांडे, तो आता शिकागोला असतो. तो फार उत्तम तबलजी. तर तो तबलजी घरचा असल्यामुळे आम्ही अनेक प्रोग्राम घेऊ शकलो. अच्छा. म्हणजे अनेक वेळा आम्ही दोघं जण इथून गाडीने न्यूयॉर्कला साथीला गेलो. प्रभात पहिला प्रोग्राम झाला, त्यात तो आणि मी इथून आम्ही न्यूयॉर्कला गेलो होतो. बरं. हे 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 सुरू झालं. आणखी लोकं त्यात आनंदाने भाग घ्यायला लागले. म्हणजे हे आपल्या आवडतं चांगले प्रोग्राम होतात, व्हायला पाहिजेत. हे हे सुरू झालं आणि तो मंडळाचा असो की नसो, लोकं मदत करायला तयार झाले. कारण काही प्रोग्राम असे असायचे की अ, मंडळाला आता वेळ नसेल किंवा काय असेल, तर घेतला गेला नसेल असं व्हायचं. पण मग लोकं भाग घ्यायला लागले की करूया बैठक, खाजगी करूया किंवा काय करायचं. तसं ते व्हायला लागलं. पण जेव्हा ते शिक्का अच्छा. आणि मग त्या सुंदर. सुट्ट्या सो तुम्ही मंडळाच्या प्रोग्रामबद्दल म्हणताय सो मी स्क्रीनवर दाखवतोय की हां, हां. वेगवेगळे प्रोग्राम राइट आता हे 1969चं दाखवतंय आपल्याला आणि त्याच्यानंतर पिकनिक दिसते मला इथे. वुमन्स रस्सी खेच फार मजा आलेली दिसते तिथे. हो, इथे हो. फॅन्सी ड्रेस दिसतोय. मराठी स्कूल बोर्ड दिसतोय. सो तुमच्या आठवणीतला म्हणजे मोठ्या स्तरावर नसेल, पण अशा आठवणीतला तुमचा काही कुठचा आवडता प्रोग्राम आहे का? त्याच्याबद्दल तुम्ही हो. थोडं सांगू माझा शकता? सगळ्यात मोठा प्रोग्राम म्हणजे बाबूजींची बैठक. बरं, ही हा एक फार मोठा गाजलेला प्रोग्राम झाला. बरं. अतिशय महत्त्वाचा प्रोग्राम झाला. म्हणजे पहिल्यांदा आणि एवढी माणसं जिथे 50-60 माणसं यायची, तिथे 250 माणसं आली अच्छा. आणि त्यांना मोलाचं जेवण दिलं जातं. हा सगळा तो विलक्षण एक प्रोग्राम होऊन गेला. बरं. आणि म्हणजे मोठा मोठा बेत केला तुम्ही. हां, आणि त्यावेळी अशा मजा व्हायची, की बाबजींचा आवाज ऐकून लोकांची कल्पना अशी, की हा मोठा धिप्पाड मनुष्य असला पाहिजे. हिरोचा आवाज असल्यामुळे तो दांडगा मनुष्य असला पाहिजे. ते बाबूजी दिसले, की हे बाबूजी असं लोकं म्हणायला लागले. अच्छा, तेव्हा तर फोटो वगैरे पण यायचे नाही ना? तेव्हा तर हां, नुसतं ते आपण कॅसेटवर किंवा तबकडीवर ऐकायचो सो. आणि जेव्हा ते गाणी सुरू झाली, तेव्हा त्यांना कळलं, की यांची गाणी किती वेगळी असतात, किती छान असतात. काही लोक हेही म्हणाले, की लावणी म्हणायची तर बाबूजीनेच म्हणायची. बरं. मग अशा सुंदर. तऱ्हेचे लोकांचे अनुभव यायला लागले मग. त्यामुळे देहाची तिजोरीपासनं राइट तुमचं विठ्ठलांची गाणी किंवा म्हणजे बाबूजींचा आवाज तर आपण सगळ्यांनीच हां. ऐकलाय. हो, हो, आपण हो. लहानपणी ऐकला आहे राइट. आईचा आवाज, बाबांचा आवाज आणि मग बाबूजींचा आवाज किंवा हो, लता हो. मंगेशकर दीदींचा असं आवाज झालेलं आणि हो, असं एक समीकरण हो, आपल्यासाठी हो. झालं तर होतंच. आणि आणि गीतरामानं ते आल्यानंतर ते ते लोकांनी अजून आवाज जास्त ऐकायला सुरुवात अजून केली. लोकांना अजून आवडलं. हो. सो आता आपण म्हणजे गप्पांमध्ये जवळ अर्धा तास निघून गेला काका. सो बऱ्याच बोलायचं अजून आहे. पण एक शेवटचं मला तुम्हाला विचारायचं आहे, की 1960s पासनं राइट 70 पासनं टुवर्ड्स द एंड ऑफ 60s म्हणजे 70 पासनं आता 2024 राइट 2020s पर्यंत तुम्ही मंडळाशी संलग्न आहात आणि तुम्ही बघितलंय जग बदलतंय राइट प्रॉविन्स बदलतोय, देश बदलतायत. अजून लोकं भारतातून, महाराष्ट्रातून इथे आलेत. राइट इकडची डेमोग्राफी बदललेली आहे. सो अशा परिस्थितीत आणि आपण कोव्हिडमधनंही गेलो आहोत. 2-3 वर्ष त्याच्यात गेली. सो मंडळाच्या राइट म्हणजे कार्य करताना आणि मंडळामध्ये जे व्यक्ती राइट एन्जॉय करायला येतात, राइट आनंद घ्यायला येतात, जे मेंबर्स आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल काका? हे हे जे काही चांगले कार्यक्रम असतात, त्यात लोकांनी भाग घ्यायला पाहिजे.
एकमेकांना सांगितलं पाहिजे, की असा-असा प्रोग्राम चांगला असतो, मजा येते. तुम्ही येऊन बघा. कारण जसं आपल्या आपली वस्ती वाढत चालली आहे, तशी त्यामानाने मेंबरशिप वाढलेली नाही. आणि बरेच लोकं आता मंडळात न जाता जगायला शिकले. आम्ही आम्ही असताना म्हणजे मंडळात जाणं हा एक आपल्या आयुष्यातला आनंदाचा एक मोठा भाग होता असं म्हटलं जायचं. बरं. आता हे बरेचसे लोकं वाढले आणि ते विसरलेत, की मंडळ आहे ते त्यांचं काय-काय गोष्टी चांगल्या असतात. एक असंही झालं असेल, की एकेकाळामध्ये हे बदल होता, होता मंडळाच्या ॲक्टिव्हिटीज कमी झाल्या असतील किंवा माणसं कमी असतील, अशा गोष्टी होऊन गेल्या, नाही असं नाही. पण हे पुन्हा लोकांना कळलं पाहिजे, की अशा गोष्टी आनंददायक असतात. आपण त्यात भाग घ्यायला पाहिजे, जायला पाहिजे आणि त्या दृष्टीने काय जे करता येईल ते बघायला पाहिजे. बरं. चांगले तुमचे आणि हां, बोला, बोला. आणि लोकांची आवड आली, की लोकांना आवडतं सगळं. अ, आता त्या वासंतिकला जी माणसं आली, त्यांना सगळं आवडलं. बरं, म्हणजे सकाळी 9ला लोकांनी यायचं, हे असे काय वाटत होतं, पण माणसं आली आणि बरं. त्यांना तो जो गाण्याचा प्रोग्राम होता, त्याला पुष्कळ आवडला. तर त्यांना आणायचं बघायला पाहिजे. लोकं एकदा आली, की त्यांना हे आवडायला लागेल, हे आवडतं हे कळायला लागेल. ते व्हायला पाहिजे. चांगलं आहे. हा जो तुमचा अभिप्राय आहे तो मी मंडळवासियांना देणारच आहे आणि जे कार्यकर्ते आहेत प्लस जे त्याचा आनंद घेण्यासाठी जे आपले मेंबर्स आहेत त्यांना तुम्ही ही जी माहिती दिलीत, की आपलं मंडळ कसं झालं आणि सुरुवात कशी केली आणि मोठे-मोठे प्रोग्राम जे मे बी दुबईमध्ये होत असतील किंवा मॅक्सिमम लंडनपर्यंत, युरोपपर्यंत होत असेल. ते इथे तुम्ही अटलांटिक, पॅसिफिक पार तुम्ही नॉर्थ अमेरिकेमध्ये त्याची जी मुळं रोवलीत आणि त्याचा आपल्याला आता आनंद घेता येतोय. सो हे ऐकून फार आनंद झाला काका. तुमच्याशी गप्पा मारायला मला अजून आवडेल आणि मी हे शूटिंग झाल्यावर बोलणारच आहे तुमच्याशी. पण वेळेअभावी आपण जवळ-जवळ अर्धा 40 एक मिनिटं बोललो. अच्छा. बरं. आपल्याला आपण आलात इथे आपला वेळ आणि आपली माहिती दिलीत त्याबद्दल मी तुमचा धन्यवाद म्हणतो आणि तुमचा मी व्हिडिओ फीड धन्यवाद घेतला. मानतो. अ, आनंद आहे. थँक यू. सो मंडळी आपण राया भिडे काकांना ऐकलत आता आणि ते महाराष्ट्र मंडळचे फाउंडिंग फादर्स असंच जणू म्हणता येईल. सो ते आपण ऐकलंय आणि आपला अभिप्राय जरूर कळवा. कमेंट्समध्ये टाका, लाईक करा, शेअर करा. असेच अजून काही इंटरेस्टिंग व्यक्तिमत्व घेऊन आम्ही आपला हा कार्यक्रम पुढे चालवणार आहे. सो त्याच्यासाठी आपला लक्ष असू द्या आणि धन्यवाद. थँक यू.